भटक्या श्वानांसाठी अर्थसंकल्पात निर्बीजीकरणासह सुविधा पुरवण्याकरिता तरतूद करण्याची मनोज प्रधान यांची मागणी. ठाणे महानगरपालिका हद्दीत भटक्या श्वानांची संख्या वाढत आहे. या श्वानांची देखभाल आणि काळजी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेत. या आदेशाचं पालन ठाणे महापालिकेकडून होत नाही. या आदेशाचं पालन करण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील प्राणीप्रेमींनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या भेटीत प्रधान यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी केली. त्यावर राव यांनी प्राणीप्रेमींनी केलेल्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवून लवकरच निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्याचं आश्वासन दिलं. ठाणे शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झालाय. या श्वानांची स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य व्यवस्था करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. याबाबतही भेट घेऊन आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान यांनी ठाणे शहरात निर्बीजीकरणासाठी भटक्या श्वानांना पकडून नेण्यात येत आहे. मात्र हे श्वान परत आणून सोडले जात नाहीत. त्यामुळे या श्वानांचं काय होत आहे याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता देण्यात येत नसल्याचं सांगितलं. वगळी इस्टेट भागात एक श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. मात्र त्याची क्षमता अत्यल्प आहे. गर्दीच्या ठिकाणी असलेले भटके श्वान पकडून ते निवारा केंद्रात ठेवावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. मात्र ठाणे महानगरपालिकेनं असं केंद्रच उभारलेलं नाही. भटक्या श्वानांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फीडिंग सेंटर्स उभारलेले नाहीत. भटक्या प्राण्यांसाठी ठाणे महानगरपालिकेचं स्वतंत्र आरोग्य केंद्र नाही. नसबंदीचं प्रमाण वाढवलं जात नसल्यानं भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात येत नाही. तसंच श्वानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली असली तरी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच हे स्मशानभूमी उघडी असल्यानं अचानक एखादं श्वान दगावल्यास थेट जोगेश्वरी गाठावी लागते. मंगळवारी देखील असाच प्रकार घडलाय. त्यामुळे ठाण्यातील स्मशानभूमी 2 सत्रात चालवावी आदी मागण्या आयुक्त सौरभ राव यांच्या समोर ठेवल्या आहेत. याबाबत राव यांनी अनुकूलता दर्शवल्याचं प्रधान यांनी सांगितलं. 2 दिवसापूर्वी आम्ही सगळे प्राणीप्रेमी आहोत. आम्ही आयुक्तांची वेळ मागितली होती. त्यांनी आज 1 तास आम्हाला नमूद केला होता आणि आम्ही येणार म्हणून त्यांनी काल देखील डिपार्टमेंटच्या बाकी लोकांना बोलवून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या. आमच्यासमोर काही मुद्दे होते. त्यात प्रामुख्याने स्ट्रे डॉग्सच्या फीडिंगचा एक मुद्दा होता. सोसायटीच्या आतल्या कुत्र्यांचा फीडिंगचा एक मुद्दा होता. आमचं आयुक्तांना म्हणणं हे होतं की एक ABC सेंटर आपल्याकडे वागायला आहे, पण ते सेंटर अस्तित्वात असून नसल्यासारखं आहे. तिथे काम होत नाही. आम्हाला फेज वाईज स्ट्रेस जर कमी करायचे असतील तर त्याची नसबंदी कशी करायची आणि आज जर ती आपण सुरुवात प्रॉपरली केली तर एक 7-8 वर्षानंतर हा स्ट्रे डॉग्सचा विषय आपणहून संपेल, हे अशी आमची मानसिकता होती. ती चर्चा आयुक्तांबरोबर झालेली आहे. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि इनफॅक्ट प्रसाद साहेब जे हेल्थ डिपार्टमेंटचे इन्चार्ज आहेत त्यांनी सांगितलं की आयुक्तांनी 1 कोटी रुपये मंजूर करून ती ABC सेंटर चांगल्या पद्धतीने कसं काम करेल त्याच्यावर काम सुरू होतं. दुसरं, सुप्रीम कोर्टचं जे एक जजमेंट आलेलं की हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन्स, शाळेचे जिथे कंपाऊंडेड जागा आहेत तिथे स्ट्रे डॉग्स नसावे आणि त्यांना तिकडनं उचलून एका डेझिग्नेटेड जागी घेऊन जायला पाहिजे. तर आमचा त्यांना मुद्दा हाच होता की सर, सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स जर असतील तर आपल्याला त्या फॉलो केल्याच पाहिजेत, पण त्याच्या आधी तुम्ही अशा जागा तर नमूद करा, तिथे सगळ्या फॅसिलिटीज तर प्रोव्हाइड करा आणि मग उचला. आजच आम्ही इथे यायच्या आधी कळवा हॉस्पिटलमधनं 3 कुत्रे घेऊन जाण्यात आले. ते कुठे घेऊन गेले, ते कुठे ठेवतायत याची जानकारी कोणालाच नव्हती. तसंच काय होतं की कुठेतरी स्टरलाइज करायला ज्या ठिकाणी घेऊन जातात, स्टरलाइज केल्यावर 5 दिवसानंतर त्यांना त्याच ठिकाणी परत आणून सोडायला लागतं. पण असं आमच्या निदर्शनास आलंय की तिथे एवढी कमतरता आहे सगळ्या गोष्टींची, हायजीनची वगैरे, की हेल्दी कुत्रे घेऊन जातात आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा काही ना काहीतरी रोग त्यांना झालेला असतो. तर खूप सुधारणा करायची गरज होती. पण आयुक्त शिरोडकर मॅडम ज्या इन्चार्ज आहेत, प्रसाद सर, ते अतिशय पॉझिटिव्ह होते आणि आमच्या ज्या 99% मागण्या होत्या त्यांनी त्यांच्यावर पॉझिटिव्हली काम करायचं
दृष्टिकोन त्यांनी ठेवला आहे आणि ओव्हरऑल आजच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळे ॲनिमल प्रेमी जेवढे आहोत ते डेफिनेटली आम्ही खुश आहोत. सर पण एकंदर सब मिलके आज आगामी 2 मार्च रोजी ठाणे महापालिका लोकशाही दिनाचं आयोजन. ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन येत्या सोमवारी 2 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी मार्च महिन्याच्या लोकशाही दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 16 फेब्रुवारी पर्यंत त्यांचे अर्ज निवेदन महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावीत. निवेदन दाखल करताना अर्जदारांना प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार माहे डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आले. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनांवर 1 महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनात मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षात येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या, नगरसेवकांच्या, संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदेगड पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपोळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. परंतु निवड झाल्यानंतर कार्यालयात पदभार स्वीकारण्याऐवजी महापौर पिंपळकर या थेट मिरवणुकीत सहभागी झाल्या. त्या महापौर कार्यालयातील पदभार न स्वीकारताच तेथून निघून गेल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात. ठाणे महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सभा पार पडली. या सभेत शिवसेना शिंदेगड पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. परंतु महापौर पिंपळकर या पहिल्या मजल्यावरील महापौर कार्यालयात गेल्याच नाहीत. त्या थेट पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाल्या. त्या महापौर कार्यालयातील खुर्चीत न बसताच तिथून निघून गेल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावर आहेत, त्यामुळे ते महापौर पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. या कारणामुळे पिंपळकर यांनी पदभार स्वीकारला नसून सर्वसामान्य महिलेला महापौर पदाची संधी देणारे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच हा पदभार स्वीकारण्याचं पिंपळकर यांनी ठरवलं असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली. दरम्यान महापौर पिंपळकर यांना पदभार न स्वीकारण्यामागचं कारण पत्रकारांनी विचारलं असता पदभार अजून स्वीकारला नसला तरी आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली करणार असल्याचं सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करणं टाळलं.
वाढती जीवनशैलीतील अनियमितता, तंबाखू व्यसनांचं वाढतं प्रमाण आणि आरोग्य तपासणीकडे होणारं दुर्लक्ष ही कर्करोग वाढीची प्रमुख कारणं असल्याचं स्पष्ट करत, कर्करोग हा मृत्यूचा शिक्का नाही, तो वेळेवर ओळखला गेला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे. मात्र भीती, अफवा आणि दुर्लक्ष यामुळेच अनेक जीव धोक्यात येतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकानं आपल्या आरोग्याबाबत जागरूक आणि सजग राहणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले. जागतिक कर्करोग दिनानिमित्त ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्करोग जनजागृती आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर कैलास पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी कर्करोगाची प्राथमिक लक्षणं, प्रतिबंधात्मक उपाय, आधुनिक उपचार पद्धती तसंच वेळेवर निदान केल्यास उपचारांच्या यशाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं याबाबत सविस्तर माहिती दिली. कोणतेही शारीरिक बदल, वेदना किंवा असामान्य लक्षणं आढळल्यास ती लपवू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच कर्करोग प्रतिबंध आणि उपचारांविषयी माहिती पत्रकांचं वितरणही करण्यात आलं. या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे, दंत शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार, ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर हितेश सिंघवी, डॉक्टर रितिका भंडारी, सारंगी महाजन आदींबरोबर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका हद्दीतील ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत आपला मालमत्ता कर भरला नाही अशा करदात्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले. मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्यानं नाराजी व्यक्त करत जे कर भरत नाहीत अशा निवासी मालमत्ता धारकांचं नळ संयोजन खंडित करणं, कर न भरणाऱ्या अनिवासी मालमत्ता जप्ती करण्याच्या कडक सूचनाही आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत. सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी काल आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कराची वसुली अपेक्षापेक्षा कमी होत असल्यानं आयुक्तांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ज्या करदात्यांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही त्यांच्यावर तात्काळ जप्ती, वॉरंट बजावणं, नळ संयोजन खंडित करून पाणी पुरवठा बंद करणं, नळ जोडणी आणि इतर सेवा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. अनिवासी मालमत्तांबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून 10 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेत अनिवासी मालमत्ता धारकांवर जप्ती आणि सील करण्याची कडक कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत. तसंच कर वसुली वाढीसाठी विविध ठिकाणी मोठ्या गृहसंकुलांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. ज्या मालमत्ता धारकांनी अद्याप कर भरला नाही त्यांनी संभाव्य अप्रिय कारवाई टाळण्यासाठी तात्काळ महापालिकेकडे मालमत्ता कर जमा करावा असं आवाहन देखील करण्यात आले.